गाईड, इट्स मी आरतू. तर आज आपण बनवणार आहे मॅगी. तर मग गॅसवर कढई ठेवायची, एक पॅकेट मॅगीचं घ्यायचं. तर दुसरं पण पॅकेट घेतलं मी, त्याचं एक पीस टाकला कढईमध्ये आणि त्याचा सेकंड पीस पण टाकला कढईमध्ये. हे बघा, हा आहे सेकंड पीस. आणि जे उरलेलं होतं पॅकेटमध्ये ते पण टाकून दिलं. आता मी दुसरी पॅकेट घेते. तर ती पण माझ्याकडून फुटत नव्हते नाही का, तर ती मी कशी तरी फोडली. त्याच्यातला एक पीस घेतला आणि कढईमध्ये टाकला. दुसरा पण घेतला, तो पण कढईमध्ये टाकला. आणि त्याचा उरलेलं होतं ते पण टाकलं. मग त्याला असं खाली मिक्स केलं. मग त्याच्यामध्ये एक मसाल्याची पुडी घेतली. तर ती पण माझ्याकडून फुटत नव्हती. हे बघा, अशी झाली ती मॅगी. अजून पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगून देते, म्हणजे तुम्हाला करायला सोपी जाईल. तर मग मला ती मसाल्याची पुडी पण फुटत नव्हती. तर मला तिथे सीझर भेटली, त्याच्याने मी फोडली. त्या मसाल्यामुळे आपलं मीठ पण वेस्ट होत नाही का. हे बघा, अशी ती मसाला त्याच्यावरून टाकायची. आणि दुसरा पण एक मसाला आहे, ती पण कट करून घ्यायची सीझरने आणि आता याच्यात टाकून द्यायची, मीन्स कढईमध्ये टाकून द्यायची. नाही तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये टाकाल म्हणून कढईमध्ये टाकायची असं. ही टाकली. आता फायनली आपली मॅगी होत आली आहे. आता ती मस्त अशी फायनली झाली. मला तर असं झालं होतं की मी कधी ती मॅगी खाईल आणि कधी ती होईल. हे बघा, अशी झाली ती मॅगी. तिला शिजवून द्यायचं 1-2 किंवा 5-10 मिनिट्स त्याला तिला थांबून द्यायचं. हे बघा, ह्या माझ्या सिस्टर्स माझ्यापाशीच उभ्या होत्या. त्या बोलत होत्या की दीदी तुम्ही कशी करता. तर ती ही बोलती की हाय कर. तर हे बघा, ती बघा कशी खाते. ती पण बोलली हाय दीदी. मग अशी मॅगी झाली. आणि नंतर तो गॅस बघा किती प्रोसेस करतोय, किती प्रोटेक्ट करतोय. मग आता मी डिश ताटल्या घेतल्या, प्लेट्स. आणि मग फायनली आपली मॅगी झाली. कशी वाटली तुम्हाला. ह्या माझ्या सिस्टर बोलल्या ये दीदी फायनली झाली. तोपर्यंत टाटा बाय बाय.